तुम्हाला इंग्रजी येतंय पण कॉन्फिडेंटली बोलता येत नाही. ग्रामर समजतंय पण तोंडातून शब्दच बाहेर पडत नाहीत. शब्दही माहीत आहेत पण वाक्यच जमत नाही. आणि मग वाक्य बनवता बनवता कॉन्फिडन्स निघून जातो. तुमच्या बाबतीत पण असं होत असेल तर टेन्शन घेऊ नका, कारण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 25 असे सेंटेन्स पॅटर्न सांगणार आहे की ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या रोजच्या बोलण्यातलं इंग्रजी अगदी करेक्टली आणि फ्लुएंटली बोलू शकाल. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर लर्न इंग्लिश बी ग्लोबल. पाहूया सेंटेन्स पॅटर्न्स. आय वॉन्ट म्हणजे मला हवं आहे किंवा पाहिजे. एखादी गोष्ट हवी आहे, वस्तू हवी आहे, ते बोलण्यासाठी आय वॉन्ट आणि त्या पुढे वस्तूचं नाव. म्हणजे आय वॉन्ट वॉटर, मला पाणी पाहिजे. आय वॉन्ट अ पेन, मला पेन पाहिजे. आय वॉन्ट सम टाइम, मला थोडा वेळ पाहिजे. आय वॉन्ट पीस, मला शांतता पाहिजे किंवा हवी आहे. आय वॉन्ट आणि प्लस नाउन. आय डोंट वॉन्ट म्हणजे मला नको आहे, एखादी गोष्ट नको आहे हे बोलण्यासाठी आय डोंट वॉन्ट. डोंट हे डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे. आय डोंट वॉन्ट एनी ट्रबल म्हणजे मला कोणतं संकट किंवा समस्या नको आहे. आय डोंट वॉन्ट टी, मला चहा नको आहे. आय डोंट वॉन्ट हेल्प, मला मदत नको आहे. आय डोंट वॉन्ट दिस ड्रेस, मला हा ड्रेस नको आहे. नको आहे हे बोलण्यासाठी आय डोंट वॉन्ट. आय वॉन्ट टू म्हणजे मला करायचं आहे. म्हणजे एखादी क्रिया तुम्हाला करायची आहे, एखादी गोष्ट करायची आहे हे बोलण्यासाठी आय वॉन्ट टू प्लस बेस वर्ब म्हणजे वर्बचा बेस फॉर्म. आय वॉन्ट टू गो होम, मला घरी जायचं आहे. आय वॉन्ट टू स्लीप, मला झोपायचं आहे. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश, मला इंग्रजी शिकायचं आहे. आय वॉन्ट टू डान्स, मला नाचायचं आहे. आय वॉन्ट टू प्लस बेस फॉर्म. आय डोंट वॉन्ट टू म्हणजे मला करायचं नाही. फक्त इथे डोंट वॉन्ट टू, वॉन्टच्या पुढे डोंट लावायचं आहे आणि ॲज इट इज बेस फॉर्म वापरून बोलायचं आहे. आय डोंट वॉन्ट टू गो, मला जायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू टॉक नाऊ, मला आत्ता बोलायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू आर्ग्यू, मला आत्ता वाद घालायचा नाही. आय डोंट वॉन्ट टू डिस्टर्ब यू, मला तुला त्रास द्यायचा नाही. आय डोंट वॉन्ट टू वेस्ट टाइम, मला वेळ वाया घालवायचा नाही. इट्स टाइम टू म्हणजे काहीतरी करण्याची वेळ झाली आहे किंवा ही करण्याची वेळ आली आहे हे बोलण्यासाठी इट्स टाइम टू आणि वर्बचा बेस फॉर्म म्हणजे जी ऍक्शन करण्याची वेळ झाली आहे हे आपल्याला बोलायचं आहे त्या वर्बचा बेस फॉर्म. म्हणजे शाळेत जाण्याची वेळ झाली आहे, बाजारात जाण्याची वेळ झाली आहे, तर इट्स टाइम टू गो जाण्याची वेळ झाली आहे. इट्स टाइम टू स्लीप झोपायची वेळ झाली आहे. इट्स टाइम टू लिव्ह निघायची वेळ झाली आहे. इट्स टाइम टू स्टडी अभ्यास करण्याची वेळ आहे किंवा वेळ झाला आहे अभ्यास करण्याचा. इट्स टाइम टू स्टार्ट सुरू करण्याची वेळ आहे हे बोलण्यासाठी इट्स टाइम टू. आय एम काइंड ऑफ म्हणजे मी थोडासा आहे किंवा मी जरासा आहे हे बोलण्यासाठी आय एम काइंड ऑफ म्हणजे मी जरासा बिझी आहे किंवा जरासा दमलेलो आहे. आय एम काइंड ऑफ आणि प्लस त्याच्या पुढे ऍडजेक्टिव्ह किंवा जी काय फिलिंग आहे ते. आय एम काइंड ऑफ नर्वस मी थोडासा नर्वस आहे. आय एम काइंड ऑफ टायर्ड मी थोडासा दमलेला आहे किंवा थकलेला आहे. आय एम काइंड ऑफ कन्फ्युज्ड मी जरासा गोंधळलेला आहे. आय एम काइंड ऑफ बिझी मी जरासा बिझी आहे. आय एम काइंड ऑफ लेट मी थोडासा लेट झालो आहे किंवा मला थोडासा उशीर झाला आहे हे बोलण्यासाठी आय एम काइंड ऑफ. आय वॉज अबाउट टू म्हणजे मी करणारच होतो. आपण बोलतो ना मी आता करणारच होते फोन तुला किंवा मी आता जाणारच होते हे बोलण्यासाठी आय वॉज अबाउट टू आणि वर्बचा बेस फॉर्म. आय वॉज अबाउट टू लिव्ह मी आता निघणारच होते. आय वॉज अबाउट टू कॉल यू
मी आत्ता तुला फोन करणारच होते. आय वॉज अबाउट टू स्टार्ट वर्क. मी काम सुरू करणारच होते. आय वॉज अबाउट टू से द सेम थिंग. मी हेच बोलणार होते. आय हॅव म्हणजे माझ्याकडे आहे किंवा मला आहे हे सांगण्यासाठी आय हॅव आणि जी वस्तू किंवा जी गोष्ट तुमच्याकडे आहे ते त्याचं नाव. आय हॅव प्लस नाउन. आय हॅव अ पेन. माझ्याकडे एक पेन आहे. आय हॅव टाइम. माझ्याकडे वेळ आहे. आय हॅव 2 चिल्ड्रन. मला 2 मुलं आहेत. आय हॅव अ मीटिंग. मला एक मीटिंग आहे. आय हॅव अ हेडेक. म्हणजे मला डोकेदुखी आहे किंवा मला माझं डोकं दुखत आहे. म्हणजे कोणता जर त्रास असेल ते सांगण्यासाठी सुद्धा आय हॅव आणि प्लस पुढे त्याचं नाव. ओके. नेक्स्ट आय डोंट हॅव म्हणजे माझ्याकडे नाही किंवा मला नाही. आय डोंट हॅव मनी. माझ्याकडे पैसे नाहीत. आय डोंट हॅव टाइम. माझ्याकडे वेळ नाही. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. मला कोणताच प्रॉब्लेम किंवा समस्या नाही. आय डोंट हॅव द आन्सर. माझ्याकडे उत्तर नाही. आय डोंट हॅव वर्क टुडे. मला आज काम नाही. आय डोंट हॅव. आय हॅव टू म्हणजे मला करायचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट मला करावी लागते. त्याच्यामध्ये ती गोष्ट करणं खूप गरजेचं आहे किंवा तुम्हाला ते करावंच लागतंय जरी तुम्हाला ती करायची इच्छा नसेल तरी. तर त्यावेळी आय हॅव टू आणि वर्बचा बेस फॉर्म. आय हॅव टू वर्क टुडे. मला आज काम करायचं आहे किंवा करावं लागत आहे. आय हॅव टू गो नाव. मला आता जावं लागेल. आय हॅव टू वेकअप अर्ली. मला लवकर उठावं लागत आहे. आय हॅव टू टेक मेडिसिन. मला औषधं घ्यावी लागत आहेत. आय हॅव टू हेल्प हिम. मला त्याला मदत करावी लागत आहे. आय फील लाईक म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट करावीशी वाटत असते आपल्याला, एखादी काहीतरी गोष्ट करायची आहे आणि ते करण्याचं मन आहे, इच्छा आहे, त्यावेळी हे स्ट्रक्चर वापरायचं आहे. आय फील लाईक आणि वर्बला आय एन जी वापरायचा आहे. जो बेस वर्ब आहे त्याचा आय एन जी फॉर्म वापरायचा आहे आपल्याला किंवा नाउन वापरायचा आहे. आता इथे पहा, आय फील लाईक इटिंग समथिंग. मला काहीतरी खावंसं वाटत आहे. आय फील लाईक गोईंग आउट. मला बाहेर जावंसं वाटत आहे. आय फील लाईक टॉकिंग टू यू. मला तुझ्याशी बोलावंसं वाटत आहे. आय फील लाईक स्लीपिंग. मला झोपावंसं वाटत आहे. आय फील लाईक अ सेलिब्रिटी. आता इथे नाउन वापरलंय त्याच्या पुढे. आय फील लाईकच्या पुढे नाउन आहे आणि त्यावेळी इथे काय अर्थ होतो की मला सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटत आहे. आय फील लाईक सेलिब्रिटी. बरोबर. जेव्हा काहीतरी झाल्यासारखं वाटत आहे त्याच्यासाठी सुद्धा आय फील लाईक आणि पुढे नाउन. आणि जेव्हा एखादी ऍक्शन असेल तेव्हा त्या वर्बचा आय एन जी फॉर्म. डोंट बी. जेव्हा तुम्हाला असं बोलायचं असेल होऊ नकोस म्हणजे आळशी होऊ नकोस किंवा लाजू नकोस, त्यावेळी डोंट बी आणि पुढे ऍडजेक्टिव्ह. डोंट बी अफ्रेड. घाबरू नकोस. डोंट बी अँग्री. रागावू नकोस. डोंट बी लेट. उशीर करू नकोस. डोंट बी रूड. उद्धटपणा करू नकोस. डोंट बी केअरलेस. निष्काळजी होऊ नकोस म्हणजे एखादी गोष्ट करू नको या सेन्समध्ये सुद्धा डोंट बी आणि ऍडजेक्टिव्ह. आय वुड लाईक टू म्हणजे मला करायला आवडेल. एखादी गोष्ट मला करायला आवडेल किंवा मला करायची आहे. आता हे आय वॉन्ट टू सारखं स्ट्रक्चर आहे, पण इथे जेव्हा तुम्हाला थोडंसं नम्रपणे किंवा थोडंसं पोलाइटली बोलायचं असेल त्यावेळी तुम्ही आय वॉन्ट टूच्या ऐवजी आय वुड लाईक टू वापरायचं आहे. आय वुड लाईक टू टॉक टू यू. मला तुझ्याशी बोलायला आवडेल किंवा बोलायचं आहे. आय वुड लाईक टू हॅव टी. मला चहा घ्यायला आवडेल. आय वुड लाईक टू हेल्प यू. मला तुला मदत करायची आहे. आय वुड लाईक टू आस्क अ क्वेश्चन. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. आय वुड लाईक टू मीट यू. मला तुला भेटायला आवडेल. आय यूज्ड टू म्हणजे एखादी गोष्ट आपण पूर्वी करत होतो नेहमी किंवा ती करण्याची सवय होती हे सांगण्यासाठी आय यूज टू प्लस वर्बचा बेस फॉर्म. आय यूज टू वेकअप अर्ली.
मी आधी किंवा पूर्वी लवकर उठायचे. आय यूज टू ड्रिंक टी एव्हरी डे. मी पूर्वी चहा रोज प्यायचे. आय यूज टू लिव्ह हिअर. मी आधी इथे राहायचे. आय यूज टू गो स्कूल बाय बस. मी आधी बसने शाळेत जायचे. आय यूज टू वर्क ॲट हॉस्पिटल. आय नीड टू म्हणजे मला करायची गरज आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण बोलतो ना, मला तिथे जायची गरज आहे किंवा हे करायचं आहे, करावं लागेल, तेव्हा आय नीड टू आणि वर्बचा बेस फॉर्म. आय नीड टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश. मला माझं इंग्रजी सुधारण्याची गरज आहे. आय नीड टू टेक मेडिसिन. मला औषध घेण्याची गरज आहे. आय नीड टू रेस्ट. मला आरामाची गरज आहे. आय नीड टू बी केअरफुल. मला सावधपणा बाळगण्याची किंवा केअरफुल राहण्याची गरज आहे. आता इथे पहा, आय वॉन्ट टू, आय नीड टू, आय हॅव टू, आय वुड लाईक टू हे जवळपास एकाच अर्थाने वापरले जात आहेत असं तुम्हाला वाटेल, पण यांच्यामध्ये जो स्लाइट डिफरन्स आहे तो आपण समजून घेऊया. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करायची इच्छा आहे तेव्हा तुम्ही आय वॉन्ट टू वापरून थेट बोलू शकता. आय वॉन्ट टू गो टू पिकनिक, आय वॉन्ट टू गो शॉपिंग. पण जेव्हा एखादी गोष्ट करायची गरज असते, जसं की मला औषध घेण्याची गरज आहे, त्यावेळी आय नीड टू टेक मेडिसिन, त्यावेळी आपल्याला आय नीड टूचा वापर करायचा आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट करणं भागच असतं, मजबुरी असते, ती केल्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो, त्यावेळी आय हॅव टू म्हणजे आय हॅव टू डू जॉब, मला नोकरी करावीच लागत आहे. आणि आय वुड लाईक टू हे आय वॉन्ट टू सारखंच आहे, पण जेव्हा तुम्हाला तुमचा टोन थोडा पोलाइटली वापरायचा आहे, नम्रपणे बोलायचं आहे, त्यावेळी आय वॉन्ट टूच्या ऐवजी आय वुड लाईक टू वापरायचं आहे. हाव वॉज म्हणजे कसं होतं किंवा कसं झालं, म्हणजे तुझी परीक्षा कशी झाली किंवा पिक्चर कसा होता, हे जेव्हा आपल्याला असं जेव्हा बोलायचं असतं तेव्हा हाव वॉज हे स्ट्रक्चर वापरायचं. हाव वॉज प्लस नाऊन किंवा तो जो काही एक्सपिरियन्स असेल तो. हाव वॉज युअर डे म्हणजे तुझा दिवस कसा होता. हाव वॉज द एक्झाम तुझी परीक्षा कशी झाली किंवा कशी होती. हाव वॉज युअर इंटरव्ह्यू तुझा इंटरव्ह्यू कसा झाला. हाव वॉज द जर्नी प्रवास कसा झाला. हाव वॉज द मूवी पिक्चर कसा होता. कुड यू प्लीज नम्रपणे तुम्हाला एखाद्याला जर काही विचारायचं असेल, पोलाइटली विचारायचं असेल, तेव्हा कुड यू प्लीज आणि वर्बचा बेस फॉर्म म्हणजे तुम्हाला एखाद्याला मदत मागायची किंवा काहीही मागायचं आहे तर त्यावेळी कुड यू प्लीज आणि त्या वर्बचा बेस फॉर्म. कुड यू प्लीज हेल्प मी तुम्ही मला प्लीज मदत कराल का किंवा कृपया तुम्ही मला मदत करू शकाल का. कुड यू प्लीज एक्सप्लेन दिस कृपया तुम्ही हे एक्सप्लेन कराल का. कुड यू प्लीज कॉल मी तुम्ही मला फोन करू शकाल का. कुड यू प्लीज वेट तुम्ही थांबू शकाल का. कुड यू प्लीज चेक दिस कृपया तुम्ही हे तपासाल का. तर पोलाइटली बोलण्यासाठी कुड यू प्लीज हे स्ट्रक्चर वापरायचं. हाव कम म्हणजे असं कसं किंवा असं कसं काय झालं किंवा का बरं. हाव कम आणि जो सब्जेक्ट असेल तो आणि प्लस वर्ब. हाव कम यू आर लेट तुला उशीर कसा काय झाला, का झाला, असा कसा काय झाला, बरोबर. हाव कम यू नो दिस तुला कसं काय माहित हे. हाव कम यू फॉरगॉट तू असं कसं विसरलास. हाव कम ही स्पीक्स इंग्लिश सो वेल तू कसं काय इंग्रजी असा इतका चांगला बोलतो किंवा असं कसं काय हे विचारण्यासाठी हाव कम. व्हॉट मेक्स यू म्हणजे तुम्हाला असं का वाटतंय किंवा काय कारण आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय, तर हे असं विचारायचं असेल तर काय स्ट्रक्चर व्हॉट मेक्स यू प्लस वर्बचा बेस फॉर्म किंवा ऍडजेक्टिव्ह जे काय तुम्हाला वाटतंय, जी काय फिलिंग आहे ते फिलिंग. व्हॉट मेक्स यू सॅड तुम्हाला असं दुःखी का वाटतंय. व्हॉट मेक्स यू फील कॉन्फिडंट तुम्हाला असं आत्मविश्वास का वाटतोय. व्हॉट मेक्स यू वॉन्ट टू क्विट तुम्हाला याच्यातून बाहेर पडावंसं का वाटतंय किंवा सोडावंसं का वाटतंय. व्हॉट मेक्स यू थिंक सो
तुम्हाला असा विचार का येतोय किंवा काय कारण आहे की ज्याच्यामुळे तुम्ही असा विचार करताय, हे जेव्हा तुम्हाला विचारायचं असेल की का, काय कारण आहे, का असं का वाटतंय, तर त्यावेळी व्हॉट मेक्स यू. आय एम थिंकिंग ऑफ म्हणजे मी ज्याबद्दल विचार करत आहे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल विचार करत आहे हे सांगण्यासाठी आय एम थिंकिंग ऑफ, आणि ती जी गोष्ट ज्याचा तुम्ही विचार करताय ती गोष्ट किंवा वर्बचा आयएनजी फॉर्म. आय एम थिंकिंग ऑफ बाईंग अ न्यू फोन म्हणजे मी नवीन फोन घेण्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग ऑफ मुव्हिंग अब्रॉड, मी परदेशी म्हणजे परदेशी जाण्याचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग ऑफ अन आयडिया, मी एका कल्पनेचा विचार करत आहे, एका आयडियाचा विचार करत आहे. आय एम थिंकिंग ऑफ लर्निंग इंग्लिश, मी इंग्रजी शिकण्याचा विचार करत आहे, एखाद्या गोष्टीचा विचार करत आहे हे बोलण्यासाठी आय एम थिंकिंग ऑफ. आय एम गोइंग टू म्हणजे मी करणार आहे. आता आय एम गोइंग टू म्हणजे मी जात आहे असं नाही, तर मी करणार आहे, ती गोष्ट करायला जाणार आहे. आय एम गोइंग टू आणि वर्बचा बेस फॉर्म. आय एम गोइंग टू द डॉक्टर टुमारो, मी उद्या डॉक्टरकडे जाणार आहे. आय एम गोइंग टू कॉल यू इन दी इव्हिनिंग, मी तुला संध्याकाळी फोन करणार आहे. आय एम गोइंग टू फोकस ऑन माय हेल्थ नाऊ, मी आता माझ्या तब्येतीवर किंवा माझ्या आरोग्यावर लक्ष देणार आहे. आय एम गोइंग टू मीट हर, मी तिला भेटायला जाणार आहे. आय एम अबाउट टू म्हणजे मी आत्ता किंवा लगेच ही गोष्ट करणार आहे. आय एम गोइंग टू म्हणजे मी करणार आहे, प्लॅन आहे माझा असं करायचा. पण आय एम अबाउट टू म्हणजे जर आपल्याला ही गोष्ट आपण ती लगेच किंवा आत्ताच करणार असेल तर आय एम अबाउट टू आणि वर्बचा बेस फॉर्म. आय एम अबाउट टू लिव्ह, मी आत्ता लगेच निघते किंवा निघणार आहे. आय एम अबाउट टू स्टार्ट द मीटिंग, मी आत्ताच किंवा लगेचच मीटिंग चालू करणार आहे, सुरू करणार आहे. द ट्रेन इज अबाउट टू अराइव्ह, ट्रेन आत्ता येणारच आहे किंवा लगेच येणार आहे. आय एम अबाउट टू टेक अ शॉवर, मी आत्ता लगेच आंघोळ करणार आहे. फील फ्री टू म्हणजे एखादी गोष्ट मोकळेपणाने करा. आपण जेव्हा एखाद्याला बोलतो ना बिंदासपणे कर किंवा बिंदासपणे वापर, हे बोलण्यासाठी फील फ्री आणि त्या वर्बचा बेस फॉर्म. फील फ्री टू कॉल मी एनी टाइम, बिंदासपणे मला कधीही फोन कर. फील फ्री टू आस्क क्वेश्चन्स, मोकळेपणाने किंवा बिंदासपणे प्रश्न विचारा. फील फ्री टू यूज दिस, बिंदासपणे वापर किंवा मोकळेपणाने वापर, संकोच न करता वापर. फील फ्री टू शेअर युअर आयडियाज, मोकळेपणाने तुमच्या आयडिया, तुमच्या कल्पना शेअर करा. बी केअरफुल म्हणजे काळजी घ्या, जपून राहा किंवा सावध राहा हे बोलण्यासाठी. पण आता इथे या सेंटेन्सचा पॅटर्न पहा कसा आहे. बी केअरफुल प्लस हे जे प्रिपोजिशन आहेत अबाउट, विथ, वाईल, ऑफ यांच्यापैकी कोणताही एक प्रिपोजिशन वापरून आपल्याला पुढचं जे काही बोलायचं आहे, ज्या गोष्टीची काळजी घ्यायची, ज्या गोष्टीपासून सावध राहायचंय ते बोलायचं आहे. बी केअरफुल वाईल क्रॉसिंग द रोड, रोड क्रॉस करत असताना, रस्ता ओलांडत असताना काळजी घ्या. आता इथे पहा, वाईल हे कधी वापरलं जाणार आहे, जेव्हा तुम्ही एखादी ऍक्शन करणार आहात त्यावेळी वाईल वापरायचा आहे. म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये वर्ब असणार आहे त्यावेळी वाईल वापरायचा आहे. बी केअरफुल विथ द ग्लास, ग्लास सांभाळून वापर. आता इथे विथ वापरले गेले म्हणजे एखादी वस्तू, गोष्ट तुम्हाला सावधपणे हाताळायची आहे, केअरफुली हाताळायची आहे, त्यावेळी विथ येणार आहे. बी केअरफुल अबाउट युअर वर्ड्स, तुझ्या शब्दांबद्दल किंवा तुझे शब्द जे आहेत ते सांभाळून वापर. म्हणजे जे वागणं आहे तुमचं, जे बोलणं आहे त्याच्याबद्दल बोलत असताना तुम्हाला अबाउट हे प्रिपोजिशन इथे वापरायचं आहे. बी केअरफुल ऑफ स्ट्रेंजर्स म्हणजे अनोळखी लोकांपासून सावध राहा. म्हणजे जे काही जर तुम्हाला कुठलं एखाद्या गोष्टीचं डेंजर असेल, एखाद्या गोष्टी डेंजर पासून तुम्हाला सावध राहायचं असेल तर त्यावेळी ऑफ या प्रिपोजिशनचा वापर करण्यात येतो. बी केअरफुल ऑफ स्ट्रेंजर्स. कॅन आय म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि
ती करायची परमिशन मागायची असेल त्यावेळी आपण कॅन आयचा वापर करायचा आहे आणि वर्बचा बेस फॉर्म वापरायचा आहे. कॅन आय कम इन. आता इथे लक्षात घ्या, कॅन आय ऐवजी तुम्ही मे आय किंवा कुड आय चा पण वापर करू शकता. कॅन आय कम इन, मी आत येऊ का? कॅन आय आस्क अ क्वेश्चन, मी एक प्रश्न विचारू का? कॅन आय लिव्ह नाऊ, मी आत्ता जाऊ का? कॅन आय कॉल यू लेटर, मी तुला नंतर कॉल करू का? कॅन आय ट्राय वन्स मोर, मी पुन्हा एकदा प्रयत्न करू का? म्हणजे एखादी गोष्टी करण्यासाठी परमिशन मागण्यासाठी कॅन आयचा वापर केला जातो. तुम्हाला असे सेंटेन्स पॅटर्न शिकायचे असतील तर कॉमेंटमध्ये येस लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.